नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 जानेवारी 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताची एकूण अक्षय ऊर्जा क्षमता टिंबटिंब गिगावॉटवरती पोहोचलेली आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी 209.44. किती? 209.44 गिगावॉट पर्यंत या ठिकाणी आपल्या भारताची एकूण अक्षय ऊर्जा क्षमता या ठिकाणी पोहोचलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्याच्या अंतर्गत क्रीडा प्रशिक्षण आणि प्रतिभा विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी क्रीडा सशक्तीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मिझोरम राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मिझोरम राज्याच्या अंतर्गत क्रीडा प्रशिक्षण आणि प्रतिभा विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी मिझोरम क्रीडा सशक्तीकरण प्रोग्राम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमाचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या. क्रीडा प्रशिक्षण वाढवणे आणि मिझोरमच्या तरुणांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी मार्ग तयार करणे हा या उपक्रमाचा मागचा मेन उद्देश आहे. पर्याय क्रमांक डी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मिझोरम बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987 ला. वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा. नवीन राज्यपाल बनले आहेत व्ही.के. सिंग आणि राजधानी आहे ऐजवाल. दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुरलेन आणि ब्लू माउंटेन आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत सेरलुई आणि तुई रियाल. पुढचा प्रश्न. 16 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेच्या सैनिकांद्वारे आयोजित केलेल्या सरावाचं नाव काय आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डेव्हिल स्ट्राईक प्रॅक्टिस. काय नाव आहे? डेव्हिल स्ट्राईक प्रॅक्टिस. असं काय आहे? तर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेच्या सैनिकांद्वारे आयोजित केलेल्या सरावाचं नाव आहे. 16 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान हे आयोजित करण्यात आलेलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हा सराव प्रशिक्षण क्षेत्र आणि फायरिंग रेंजवर होईल. हे क्रिटिकल ड्रिलचे प्रमाणीकरण करेल आणि ऑपरेशनल तत्परता वाढवण्यासाठी मदत करेल. दुसरा पॉइंट. हा व्यायाम लॉजिस्टिक सस्टेनन्स स्ट्रॅटेजीजचे मूल्यांकन आणि परिष्करण करण्यावरती भर देणार आहे. हा याच्या मागचा उद्देश झाला. पर्याय क्रमांक सी डेव्हिल स्ट्राईक प्रॅक्टिस हे या सरावाचं नाव आहे. हे झालं आपल्यामधलाच सराव. बरोबर. मग भारतीय लष्कराचा अन्य देशांसोबत असलेले जे काही वेगवेगळे सराव आहेत, हवाई दल असेल, लष्करी सराव असेल किंवा या ठिकाणी नेव्ही सराव असेल, याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. वरुणा गरुडा हे जे काही सराव आहेत ते भारत आणि फ्रान्स दरम्यान आहेत. खान क्वेस्ट हे आहे मंगोलिया सोबत. ईस्टर्न ब्रिज आणि नसीम अल भर हे सराव आहेत ओमन देशासोबत. स्लिनेक्स सराव आहे श्रीलंका सोबत. टायगर ट्रम्प आणि संगम सराव आहे अमेरिका आणि भारत दरम्यान. विनबेक्स व्हिएतनाम सोबत आहे. सिम्बेक्स सिंगापूर सोबत आहे. IMT ट्रिलॅट हा सराव भारत मोझांबिक टांझानिया दरम्यान आहे. मलबार सराव जपान भारत अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आहे. गरुडा शक्ती भारत आणि इंडोनेशिया दरम्यान आहे. सूर्यकिरण भारत आणि नेपाळ दरम्यान आहे. ऑस्ट्रा हिंद ऑस्ट्रेलिया सोबत आहे आणि वीर गार्डियन भारत आणि जपान दरम्यानचा हा सराव आहे. पुढचा प्रश्न. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने देशाच्या पूर्वेकडील प्रथम खगोलशास्त्रीय वेधशाळा कोणत्या राज्यामध्ये स्थापन केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने देशाच्या पूर्वेकडील प्रथम खगोलशास्त्रीय वेधशाळा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थापन केलेली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत पूर्व भारतातील पहिल्या आणि देशातील 6व्या खगोलशास्त्रीय वेधशाळेचे उद्घाटन केलेले आहे. लक्षात घ्या, हे देशातील 6व्या क्रमांकाचं खगोलशास्त्रीय वेधशाळा आहेत. याच्या अगोदरच्या 5 कोणकोणत्या आहेत ते लिहून घ्या. लद्दाख, त्यानंतर नैनिताल उत्तराखंडमधील, त्यानंतर राजस्थानमधील माउंट अबू,
त्यानंतर पुण्यातील गिरबानी हिल्स आणि तमिळनाडूमधील कावलूर नंतरची ही भारतातील 6वी वेधशाळा आहे, जी की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. लगेच आपण पश्चिम बंगालबद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 26 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, राज्यपाल आहेत CV आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, सुंदरवन, गोरुमारा आणि जलदपारा, आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत, फरक्का, दुर्गापूर आणि कागज बाटी. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली प्रायव्हेट कंपनी म्हणजेच खाजगी कंपनी कोणती ठरलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए पिक्सल नावाची, PIXXEL पिक्सल नावाची जी काही भारतातील पहिली खाजगी कंपनी ठरली आहे, स्वतःचे उपग्रह असलेली, ओन सॅटेलाइट्स असलेले. 2-3 पॉइंट लिहून घ्या. पिक्सेल ही भारतातील पहिली खाजगी कंपनी बनली जिचे स्वतःचे उपग्रह आहेत. दुसरा पॉइंट, पिक्सेल आणि दिगंतरा यांनी स्पेसएक्स रॉकेटद्वारे त्यांचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे. हे उपग्रह पृथ्वी आणि तिच्याभोवती फिरणाऱ्या वस्तूंवरती लक्ष ठेवतील. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या, कृषी आणि संरक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये ते खूप या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे. पर्याय क्रमांक ए पिक्सेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल. तर लगेच नवनवीन प्रथम घटना ज्या काही आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. भारतातील पहिली मोफत एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू झाली एम्स ऋषिकेशमध्ये. पहिले नाईट सफारी पार्क सुरू करण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये. एकात्मिक कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिले शहरसह शिक्षण केंद्र उघडण्यात आलं गोरखपूरमध्ये. पहिली मधुमेह बायोबँक उघडण्यात आली चेन्नईमध्ये. पहिल्या भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलं ग्वाल्हेर MP या ठिकाणी. पहिले जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करण्यात आलं NH44 नागपूर या ठिकाणी. पहिले शून्य कचरा विमानतळाचं या ठिकाणी सुरुवात झाली इंदोरमध्ये. पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सुरू करण्यात आलं सिक्कीममध्ये. महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानागृहाचे उद्घाटन झाले कांदिवलीमध्ये. आणि स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनीचं नाव आहे पिक्सेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. बाल्टिक समुद्र प्रदेशामध्ये समुद्राखालील केबलचे संरक्षण करण्यासाठी नवीन या ठिकाणी नाटोच्या मिशनचे नाव काय आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बाल्टिक सेंट्री असं या नाटोच्या नवीन मिशनचं नाव आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. बाल्टिक समुद्राच्या प्रदेशामध्ये समुद्राखालील केबलचे संरक्षण करण्यासाठी एक नवीन मोहीम नाटोद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. नवीन ऑपरेशनची घोषणा करताना नाटोचे वर्तमानमधील सरचिटणीस मार्क रुटे यांनी सांगितले की 95% पेक्षा जास्त इंटरनेट रहदारी समुद्राखालील केबल्सद्वारे सुरक्षित केली जात आहे. पर्याय क्रमांक डी, बाल्टिक सेंट्री असं या नाटोच्या मिशनचे नाव आहे. नाटो, लगेच नाटो बद्दल आपण रिव्हिजन टाकूया. फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, उत्तर अटलांटिक करार संघटना असं मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 4 एप्रिल 1949ला. 14वे सरचिटणीस नवीन बनले आहेत मार्क रुटे. नाटो मिलिटरी कमिटीचे अध्यक्ष आहेत रॉब बाऊर. मुख्यालय आहे ब्रसेल्स बेल्जियम या ठिकाणी. 30 युरोपियन आणि 2 उत्तर अमेरिकन देश याच्यामध्ये या ठिकाणी सदस्य देश आहेत. आणि लेटेस्ट 32वा सदस्य देश बनला आहे स्वीडन. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, CII म्हणजेच काय? कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे माजी प्रमुख तरुण दास यांना कोणत्या देशाने मानद नागरिक पुरस्कार दिलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ज्याला आपण बोलतो CII चे माजी प्रमुख तरुण दास यांना सिंगापूर देशाने मानद नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कशासाठी? तर 2-3 पॉइंट लिहून घ्या. भारत सिंगापूर संबंध मजबूत करण्याच्या त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2 एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. व्यवसाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, कला आणि संस्कृती तसेच सामुदायिक सेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. या ठिकाणी हे जे काही तरुण दास आहेत हे या सन्मानाने सन्मानित होणारे दुसरे भारतीय ठरलेले आहेत. जर तुम्हाला असं विचारलं पहिले कोण होते, तर त्यांच्यापूर्वी हा सन्मान मिळवणारे एकमेव भारतीय दिवंगत आपले रतनजी टाटा होते. पर्याय क्रमांक सी, सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, AFI म्हणजेच ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक बी, अंजू बॉबी जॉर्ज असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अंजू बॉबी जॉर्ज असं त्यांचं नाव आहे. AFI ॲथलीट्स कमिशनच्या चेअरमॅनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लगेच बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. असोचॅमचे नवीन सरचिटणीस बनलेले आहेत मनीष सिंगल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनले आहेत फ्रँक लेसियस. नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाचे प्रमुख बनले आहेत फैज अहमद किडवाई. इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव बनलेत व्ही नारायणन. नवीन महसूल सचिव बनलेत तुहिन कांता पांडे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही रामसुब्रमण्यम. CRPFचे नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार. UIDAIचे नवीन CEO बनलेत भुवनेश कुमार. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेत आलोक आराधे. आणि ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया ॲथलीट्स कमिशनचे अध्यक्ष बनलेत अंजू बॉबी जॉर्ज असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या कंपनीने भार्गवस्त्र शस्त्र प्रणाली विकसित केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इकॉनॉमिक्स एक्सप्लोजिव्ज लिमिटेड. बरोबर. तर EEL इकॉनॉमिक्स एक्सप्लोजिव्ह लिमिटेड या भारतातील कंपनीने भार्गवस्त्र शस्त्र प्रणाली विकसित केलेली आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. ही एक स्वदेशी विकसित सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली भार्गवस्त्र असं त्याचं नाव आहे. ड्रोन हल्ल्याच्या धोक्याचा सामना करण्यासाठी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे. हे जे काही प्रणाली आहे भार्गवस्त्र शस्त्र प्रणाली याची रेंज सुमारे 5 ते 6 किलोमीटर आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. पुनर्गठित अणु ऊर्जा आयोग याचे नवीन अध्यक्ष चेअरमॅन म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अजित कुमार मोहंती असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अजित कुमार मोहंती असं त्यांचं नाव आहे. पुनर्गठित अणु ऊर्जा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात घ्या, हा जो काही सेक्शन आहे अपॉइंटमेंट्स नावाचा, म्हणजेच जे काही नियुक्त्या असतात नवनवीन होत असतात या कंटिन्यू या ठिकाणी चेंज होत असतात. याच्यावरती सेपरेट लेटेस्ट वाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. लवकरच या ठिकाणी महाराष्ट्रातील तसेच राष्ट्रीय पातळीवरील जे काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. ठीक आहे. पुढचा प्रश्न, स्पेडेक्स मिशन 2 उपग्रहांचे यशस्वी अंतराळ डॉकिंग साध्य करणारे भारत कितवे राष्ट्र बनलेले आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारत देश या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे. कशामध्ये? लक्षात घ्या, स्पेडेक्स मिशन 2 उपग्रहांचे यशस्वी अंतराळ डॉकिंग साध्य करणारे भारत 4थ्या क्रमांकाचं राष्ट्र बनलेले आहे. स्पेस डॉकिंग प्रयोग ज्याला आपण बोलतो स्पेडेक्स मिशनचे डॉकिंग ऑपरेशन 16 जानेवारी 2025 रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. अमेरिका, चीन आणि रशिया हे सुरुवातीचे 3 राष्ट्र बनले आहेत. या ठिकाणी यशस्वीपणे अंतराळ डॉकिंग साध्य करणारे भारत 4था देश ठरलेला आहे. डॉकिंग म्हणजे काय? तर ही 2 स्वतंत्र मुक्त उडणाऱ्या अंतराळ वाहनांना जोडण्याची प्रक्रिया आहे. आणि एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, इस्रोने 30 डिसेंबर 2024 रोजी यशस्वी प्रक्षेपण करून या ठिकाणी हे मिशन सुरू केलेलं होतं. तर पर्याय क्रमांक सी 4था क्रमांक आहे भारताचा या ठिकाणी अंतराळ डॉकिंग साध्य करणाऱ्या देशांमध्ये. इस्रोने या मिशनची सुरुवात केली होती तर इस्रो बद्दल बिलकुल इसरून जायचं नाही. लिहून घ्या, फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक आहेत विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025 भारत कितव्या क्रमांकावरती आहे? तर आपला भारत देश या ठिकाणी या रँकिंगमध्ये 25व्या क्रमांकावरती आहे. कशामध्ये? QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025 मध्ये. शेवटचा प्रश्न, युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, केशव मूर्ती असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नुकतेच कितव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे? 5व्या, 6व्या, 7व्या की 8व्या? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस, 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस,
3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिवस देखील आहे. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस. 2025 मध्ये आपण 76वा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो 26 जानेवारीला आणि 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. क्लिअर.